नमस्कार. सध्या आपण आहोत विनोद वाळकींच्या शून्य मशागत शेतीमध्ये. ज्या शेतीमध्ये आपण 19 मेला सुद्धा इथे कार्यक्रम घेतला होता. उन्हाळ्यामध्ये दाखवली होती परिस्थिती या शेताची. मागच्या सीझनमध्ये आपण हरभरा घेतला होता आणि हरभऱ्याची खुंट त्यावेळेस उभी होती. अनेक लोक बघायला आली होती आणि त्यावेळेस आपण जमिनीतला भुसभुशीतपणा किती आहे हे पण लोकांना दाखवला होता. प्रत्यक्ष हाताने उकरून पण लोकांनी पाहिलं होतं. त्यानंतर पेरणीच्या वेळेचा सुद्धा व्हिडिओ आपण शेअर केला आहे. या सोयाबीनची पेरणी 25 जूनला झालेली आहे आणि आज बराबर 25 जुलै आहे. म्हणजे 1 महिन्याचं हे सोयाबीन झालेलं आहे आणि या सोयाबीनला कोणतंही रासायनिक खत नाही आहे. आणि रासायनिक खत नसताना सुद्धा आपण बघू शकतो की सोयाबीन 1 नंबर आहे. म्हणजे आपण कधी या शेतामध्ये आला तर हे बघू शकता. आता एका इकडे विनोद असं दिसतंय आपला वारंवार आपण सांगतोय की या शून्य मशागतीनं खर्च तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाचलेला आहे. म्हणजे आपला नांगरणी वखरणी जो काय खर्च होता पेरणी अगोदरचा तो संपूर्ण या ठिकाणी वाचलेला आहे. त्याच्यानंतर पेरणी केली. पेरणी करताना सुद्धा 16-17 किलो 15 किलो बियाणं लागलं. बचत झाली. म्हणजे इतरांचा जो खर्च होतो तर 3-3.5 हजाराची बॅग टाकतात सोयाबीनची. त्यासाठी 600-700 रुपये एकरी पेरणीचा खर्च येतोय. म्हणजे 4,000 पर्यंत त्यांची पेरणी जाते. तर आपल्याला इथं दिसते की बियाणं मात्र अर्धच लागलं. पेरणी स्वतःच घरी केली सगळ्या मेंबरना. म्हणजे कोणताही बाहेरचा मजूर या ठिकाणी लावलेला नव्हता आणि पेरणीचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. हरभऱ्याची खुंट कशा प्रकारे उभी होती हे पण आपण बघितले. आता मात्र ती खुंट दिसत नाही आहेत. कुठंच खुंट दिसत आहेत या तासामध्ये. कारण आता ती झाकली आणि कुजली पण. कारण या जमिनीमध्ये काय होतं की आपण नांगरणी करत नाही, मशागत करत नाही तर जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जे काय जमिनीवर पडतं ते लवकर कुजतं पण. जेव्हा शून्य मशागतीने आपण शेती करतो तर तणांच्या व्यवस्थापनाची काळजी घेणं आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पेरणीनंतर लगेच जे उगवणपूर्व तणनाशक राहतं ना तर ते मारलं तर अतिउत्तम. ते मारताना आपल्याला एकसारखं मारणं आवश्यक राहते. अन्यथा जर कुठं कमी जास्त झालं तर मात्र तण आपल्याला नंतर सुचू देत नाही. परत त्यावर निंदणी किंवा परत तणनाशक आपल्याला मारावं लागेल. परंतु उगवणपूर्व तणनाशक जसं इथे या ठिकाणी मॅक्स मारलं तर आपल्याला दिसते की नंतर या ठिकाणी तणनाशक मारायचं काम पडलं नाही. तण आता या जमिनीमध्ये जवळपास नसल्यागत आहे अजून पण. म्हणजे सध्या आता 1 महिना झाला सध्याही तण नाही आहे. कुठं आता थोडं उगवेल किंवा आता पुढे आता हे फटा झाकत आला यानंतर आता ते तण पण आपल्याला दिसणार नाही. उगवलं तरी काही फरक पडत नाही. टोकन यंत्रानं पेरणी असल्यामुळे एकदम हे पतलं दिसायचं. म्हणजे बाजूला जे ट्रॅक्टरनं पेरणी आहे तर ती चांगली वाटायची, मोठं झालेलं वाटायचं. किंवा याच्यामध्ये परत काडी कचरा मोठ्या प्रमाणात होता. हरभऱ्याची दसकट होती तर त्यामुळे हे शेत व्यवस्थित वाटायचं नाही. परंतु आता कसं वाटतं? तर 1 नंबर वाटते. आता असं दिसतंय की कुणी ही याला कोणतं टॉनिक मारलं काय, कोणतं रासायनिक खत दिलं का असे शेतकरी विचारतात. परंतु या शेताला कोणतंही रासायनिक खत नाही आहे, कोणतं टॉनिक पण नाही आहे आणि सोयाबीन 1 नंबर आहे. जवळपास आता हे फटे भुजत आलेले आहेत. पुढच्या 5 दिवसात आठवड्यामध्ये आता कुठेही जमीन आपल्याला दिसणार नाही जी सध्या थोडीफार दिसते. आणि अशा पद्धतीनं शून्य मशागत पद्धतीनं शेती करत असताना उत्पादन विनोद एकरी किती येतं? 10 क्विंटल. म्हणजे इतर शेतकरी तर मात्र रासायनिक खत देत आहेत, नांगरणी करतायत तरी पण त्यांचं उत्पादन एवढं येत नाही. 6-7 क्विंटलच्या जात नाहीये. पण इथं मात्र 10 क्विंटल उत्पादन येतं सोयाबीनचं. कापणीच्या वेळेस सुद्धा सोयाबीन कापणीच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवू. व्हिडिओ बनवल्यापेक्षा कापणीच्या वेळेस आम्ही इथं कार्यक्रम ठेवू. ज्यांना कोणाला वाटतं की सोयाबीन सोंगायला यायचं आहे, इथलं उत्पादन बघायचं आहे तर नक्कीच आपण त्यांना बोलू. म्हणजे जर आपण स्वतः जर ते बघितलं तर आपला त्यावर विश्वास बसतोय. आणि त्यासाठीच म्हणून हे व्हिडिओ सुद्धा मुद्दाम आपल्यापर्यंत वारंवार आपण पाठवतोय. कारण ही काळाची गरज आहे. आता हे मी स्वतः शेतकरी आहे. विनोद पूर्ण वेळ शेती इथं करतोय आणि म्हणून हे समजू शकतोय की बऱ्याच शेतकऱ्यांचा खर्च बियाण्यावर होतोय. बाहेरचं बियाणं आणतात, घरचं ठेवत नाही. तर मी म्हणतोय सर्वात पहिली आता गोष्ट आहे की जर आपण सोयाबीनच पेरताय, आपलं दुसरं कोणतं पीक नाही आहे, घरची कोणती दुसरी वस्तू आपल्याला खायला नाही आहे तर कमीत कमी बियाण्यासाठी तरी आपल्याला सोयाबीन घरचं राहू द्यायचं आहे. आपण जर घरचं बियाणं ठेवलं तर त्याची उगवण क्षमता आपण तपासली तर मात्र आपला खूप खर्च कमी होतो. सोबत आता दिसतंय की आता विनोद 11 एकर शेती सांभाळत असताना 2च यंत्राचं याला काम आहे सध्या. एक म्हणजे टोकन यंत्र आणि त्यानंतर पाठीवरचा फवारणीचा पंप, चार्जिंग पंप. आता मोठे शेतकरी असतील त्यांना ट्रॅक्टरनं फवारणी करावं लागते. परंतु जर आपण शेतीच करत असाल, आता विनोद पूर्ण वेळ शेती करतोय आणि विनोदचं नेहमी म्हणणं राहते की आज मला कामच नाही आहे शेतात. कारण पेरणी 5 दिवसात झाली
त्याच्या आधी कोणती मशागत नाही, मशागत म्हणजे नाही, काहीच उन्हाळाभर काही काम नव्हतं. काही म्हणजे दुसऱ्या महिन्यात ज्यावेळेस हरभरा निघाला त्या दिवसपासून मी डायरेक्ट जून मध्ये शेतात आलो. एक बरोबर कार्यक्रम होता आपला, त्या दिवशी आलो हा. आणि डायरेक्ट जून मध्ये ज्या दिवशी पाऊस पडला त्या बरोबर दिवशी आपलं टोकन यंत्र आणि Right. बियाणं घेऊन शेतात. Right. ते शेतात काय येऊन काहीच नाही, कारण आपलं तसं शेत राहते. हा. येऊन काय करावं शेतात नाही, शेतात बरोबर. काही कामच नसते. बरोबर आहे. आणि त्यानंतर पेरणी पण 5 दिवसात संपली. हो, पेरणी पाहिजे. आणि त्याच्यावर जे तणनाशक मारायचं होतं हो, ती पण, म्हणजे म्हणजे फवारणी पण झाली पहिली तणनाशकाची. आता त्याच्यानंतर शेतामध्ये काय काम केलं? आता त्याच्यानंतर काहीच नाही. हे कुठं आता काम नसलं तर हेच कुठं ते तण वगैरे तण भुललं. तण दिसलं, भुलून राहिलं, मोठं ते झालं, घरच्या तर घरी असं एवढं काहीतरी काढणे. आणि ते दररोज जर शेतामध्ये येतो तर दररोज असं तेवढं- दिसते की आता एकट्यालाच निंदण्यासाठी पण इथं काम नाही, नाही. एकही मजूर लावत नाही, एकही एकही बाई मजूर लावत नाही. एकही मजूर या शेतामध्ये नाही. आणि रासायनिक खताचा पण खर्च नाहीये. सोय नाही. आता एवढा सगळा खर्च वाचत असताना अशा पद्धतीने जर आपण शेती करतो तर आपल्याला दिसेल उत्पादन तर मात्र इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगलं येत आहे. हे उत्पादन येत असताना ह्या सगळ्या तर गोष्टी होत आहेत. उत्पादन वाढलंय, एका इकडे खर्च कमी झाला, आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट होत आहे ती म्हणजे जमिनीची सुपीकता वाढत आहे. कारण आता विनोदजवळ जनावरं पण नाहीत, नाही. म्हणजे शेणखत या शेताला नाही आहे. कंपोस्ट करतो म्हटलं तर तेवढा काडी कचरा आपल्याला मिळत नाही आहे. मग आता या शेताची जर सुपीकता वाढवायची आहे तर हाच एक पर्याय शून्य मशागतीनं शेती करणे, ज्यामध्ये आपण आधीच्या पिकाचे अवशेष तसेच राहू देतो. आणि मग ते जर अवशेष राहू दिले तर त्यामध्ये चांगलं एक कंपोस्ट खत तर जमिनीमध्ये तयार होतं. पण ते कंपोस्ट खत म्हटल्यापेक्षा ते जीवाणूंचं एक घर आपण तिथं डिस्टर्ब करत नाही. जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि या शेतामध्ये आपण पिकं कोणती घेतोय तर सोयाबीन आणि नंतर हरभरा. हे दोन्ही पीक, म्हणजे हे पीक 80 दिवस खातं, ते पीक 80 दिवस खातं, बाकी दिवस परिपक्व होण्याचे बाकीचे दिवस आहे. आणि एवढ्या दिवसात त्याला जे खायला लागतं तर तेवढे अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता या जमिनीमध्ये, आणि या जमिनीमध्ये नाही आहे. निसर्गातल्या प्रत्येक ठिकाणी जे जे वृक्ष वनस्पती वाढतात त्याला पोषण्याची जबाबदारी त्या जमिनीची असते. आणि निसर्गामध्ये जंगलामध्ये आपण पाहतो की कधीच अन्नद्रव्य कमी पडले का त्या सागाच्या झाडाला, असं कधी होत नाही. आणि ते जमिनीमध्ये राहते. परंतु ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी जे जीवाणू लागतात ते मात्र आपल्या शेतामध्ये नसतात, रासायनिक खत दिल्यामुळे किंवा वारंवार नांगरणी केल्यामुळे. तर आता या जमिनीमध्ये आपण रासायनिक खत पण देत नाही, नांगरणी वखरणी करत नाही, आणि त्यामुळे जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिसते की आता या सोयाबीनला कोणतंही रासायनिक खत नाही, कोणतंही टॉनिक नाही, आणि कीटकनाशक पण आवश्यकतेनुसारच राहिले. आवश्यकतेनुसार, म्हणजे आता सध्या फवारणी पण झाली नाही, नाही. काहीच नाही. आणि आता सध्या कोणती आवश्यकता फवारणी झालेली नसताना आता आपल्याला दिसते की या स्टेजला विनोद किडी कोणत्या येतात. एक तर उंटाळी आलेली दिसते कुठं कुठं, तर ती या शेतामध्ये कुठंच दिसत नाही. दुसरा शूट फ्लाय म्हणून म्हणतात त्याला एक, तर ती येते, ती खोळामध्ये जाते, खोळ खाते आणि खोळाला छिद्र करून परत ते बाहेर येते. तर तिची पण ते सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या शेतामध्ये येत असते आणि त्याची कुठेही लक्षणं या शेतामध्ये दिसत नाही. तिसरी कीड आपली सोयाबीनवर आता महत्वाची येत असते ते म्हणजे चक्रीभुंगा. तर आता या शेतामध्ये सुद्धा चक्रीभुंग्याचे जे बिटल्स आहेत, आम्ही आता इथे फिरलो तर ते कुठेच दिसत नाही आहेत. म्हणजे मी आता फोटो काढायसाठी बघत आहे की मला चक्रीभुंग्याचा बिटल भेटला पाहिजे. संध्याकाळची वेळ आहे, आता संध्याकाळ होत आहे, तर संध्याकाळी दिसायला पाहिजे, पण ते कुठे दिसत नाही आहेत. सोबत त्या चक्रीभुंग्यानं कुठं डॅमेज केलं, एखादं पान वाळलं, 2 काप त्याचे पडलेले आहे आणि ते वाढलं, असं पण दिसत नाहीये. म्हणजे आपल्याला दिसते इथं तो पण अटॅक सध्या कमी आहे. आणि हे निसर्गाचं चक्र पण आहे. म्हणजे जशा शत्रू किडी येतात तशा मित्र किडी पण राहतात. तर इथं निसर्गाचं बॅलन्स सगळं साधलं जातं. आणि अशा प्रकारे कमी खर्चात सोयाबीन इथं घेतलं जातं. आवश्यकता पडली तर आपण सोयाबीनवर फवारणी सुद्धा करतो, परंतु ते आवश्यकतेनुसार. अनेक लोक काय करतात की आवश्यकता आहे का नाही हे नाही बघत, सोयाबीनवर 2-3 फवारण्या झाल्या पाहिजे, इतर करतात का म्हणून आपण फवारणी करायची, आणि म्हणून लोक फवारणी करतात. आपल्याला दिसेल की झाड जर सशक्त आहे, त्याला खायला जर चांगलं आहे, तर त्यावर फवारण्याची आवश्यकता नाहीये. तो सशक्त माणूस आहे. सशक्त माणसं आपल्या भरपूर जण राहतात की काही जणांना सर्दी होते आणि काहींना होत नाहीये. त्याची ती खातो पितो चांगला किंवा राहतो चांगला त्यावर आहे. तशाच प्रकारे ही पीक सुद्धा आता इथं सदृढ आहे, यावर फारसे रोग येत नाहीये. आणि क्वचित एखादा आला, सर्दी परसा झाला, तर सर्दी परसासारखं एखादं जे कीटकनाशक आहे त्याला लागणार आहे, तर आपण ते या ठिकाणी फवारतो. तर नक्कीच या ठिकाणी फवारणीची जर वेळ आली तर त्याचाही एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवू. नेमकं याच्यावर काय येते त्यानुसार आपण फवारणी करणार आहे. म्हणजे कोणत्याही बाजारात मिळते किंवा पहिली फवारणी याचीच करायला पाहिजे, हेच टॉनिक मारायला पाहिजे, हेच खत मारायला पाहिजे, असं काहीही नाही. बरेच जण विनोद असं दिसते की सोयाबीनवर टॉनिकच पहिलं मारायला पाहिजे,
त्याच्यामध्ये एखादं मायक्रोन्यूट्रन कृषी सेवा केंद्रावाला सांगतो किंवा एखादं अजून कीटकनाशक दुसरं मिक्स आणि अशी 3-4 गोष्टी मिक्स करून आपण फवारतो. परंतु त्यानं खरोखर सोयाबीन वाढते का? तर नाही. उलट काय होते, लसलसीत होते आणि त्यावर किडी आकर्षिल्या जातात. बरेच लोक मी पाहतो युरिया मारतात असे हो. वाढीसाठी हो. म्हणून. मी आजपर्यंत युरिया असा आणलाच नाही, कधीच नाही आणला किंवा कधी मारलाय पण नाही. तर आता मात्र सोयाबीन इथं चांगलं दिसतंय. तर अशा पद्धतीनं शून्य मशागत होऊ शकते आणि हे वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आहेत या अशा पद्धतीनं शेती करणारे. जसं आता इथे विनोद करतोय शून्य मशागतीनं शेती. त्याचप्रमाणे मानोरा तालुक्यामध्ये अर्जुन राठोड आहेत, ज्यांची 10 एकर शेती आहे. हलकी जमीन आहे. कापूस सुद्धा त्यांचा आहे, तूर सुद्धा आहे, सोयाबीन सुद्धा आहे, गहू सुद्धा मागच्या सीझन मध्ये घेतला होता. तर कोणतीही मशागत न करता त्यांची सुद्धा पीक परिस्थिती चांगली आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथले मंगरुळपीरचे कासोळ्याचे रामेश्वर ठाकरे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला दिसते की मालेगाव तालुक्यातील अर्जुन पवार आहेत. सोबत वाशिमचे सागर रावले आहेत, जे 15 एकर शेती या शून्य मशागत पद्धतीने करतात. सोबत रिसोड मधले डॉक्टर सरनाईक आहेत, जे 17 एकर शेती या पद्धतीने करतात. सोबत आपल्याला दिसते की कारंजा तालुक्यामधले सुद्धा काही शेतकरी आहेत, ज्यामध्ये रवी काळे आहेत जयपूरचे, सुंदर पद्धतीने शून्य मशागत शेती करतात. त्याचप्रमाणे काकड शिवणीचे लढे पण आहेत. हे तर मी काही सांगितली ठोक उदाहरणं जे मला माहित आहेत किंवा माझ्या कम्युनिकेशन मध्ये येत आहेत. आदर्श आहे, मी त्यांच्या शेतावर वेळोवेळी कार्यशाळा पण घेत असतो. परंतु याही व्यतिरिक्त अनेक शेतकरी आहेत ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे. काही जणांनी नांगरणी बंद केली, शेवटची एक पाडी मारतात, वखर पाडी मारतात आणि पेरतात. तर हे टप्पे आहेत. पहिले मी म्हणतो की नांगरणी बंद करा, त्याच्यानंतर मग एक एक टप्पा पुढचा करा आणि अशा पद्धतीनं जर शेती केली तर मात्र तरच आपल्याला शेती परवडणार आहे आणि ही काळाची गरज आहे आणि ही शेती होऊ शकते. हे मात्र पहिले पटणं सर्वात आवश्यक आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न राहतो की असं कसं शक्य आहे, बिना नांगरणीचं पीक कसं उगवेल किंवा बिना खताचं कसं पीक येईल. तर ह्या कन्सेप्ट मधून आपल्याला बाहेर पडणं अत्यावश्यक आहे आणि हा विश्वास पटण्यासाठी मी जी काही आता नावं सांगितली, तर माझी विनंती आहे त्यांच्या शेताला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा अवश्य एकदा भेट द्या. जसे आज काही लोक पंढरपूरला आहे आणि मी मात्र आजचा जो शनिवार आहे माझा अनेक शून्य मशागतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घालवलेला आहे आणि तिथले अनुभव पण मी टिपलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे शून्य मशागत शेती जर बघितली तर तुम्हाला सुद्धा विश्वास निर्माण होईल आणि मग जर एकदा विश्वास जर निर्माण झाला ना मग कसं करायचं ते तुम्हाला शिकता येईल. पण विश्वास नाही आहे आणि तुम्ही शिकायला जाता तर मात्र अडथळा येणार आहे. मग एकदा जर तुम्हाला समजलं की हे विनोद होऊ शकते तर मग शेता परत पद्धती बदलू शकतात. तुमचं हलकं रान आहे, तुमचं भारी रान आहे, म्हणजे काही जण सरी वरंबा तयार करून करतात. आणि मी म्हणेल की तुमची जर चिबडीची जमीन आहे ज्या ठिकाणी पाणी साचून राहते तर त्या ठिकाणी अवश्य सरी वरंबा करा, ज्याच्यामुळे पीक आपलं चांगलं येणार आहे. परंतु आता विनोद सारखी शेती आहे ज्यामध्ये पाणी कुठं साचून राहत नाही, पाण्याचा निचरा चांगला होतोय, ठिकठिकाणी आपण पाणी जाण्यासाठी आउटलेट केलेले आहेत, जलतारा या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे कुठंच पाणी साचून राहत नाहीये. अशा शेतीमध्ये बिना वरंब्याची सुद्धा शून्य मशागत शेती उत्कृष्ट होते. किंवा मला असं दिसतं किंबहुना अशा पद्धतीची जर जमीन असेल तर तिथं वरंबे न पाडताच अशा पद्धतीनं शेती करा. हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी अवश्य उताराला आडवी पेरणी करा. शक्य वाटलं तर तिथे सुद्धा वरंबा करा जर सुपीक माती नसेल तर. परंतु तुमच्या शेतानुसार तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी कसं करायचं, कारण प्रत्येकाच्या शेताचं जजमेंट प्रत्येकाला आपापलं राहतं. तर मी म्हणतोय त्या पद्धतीनं मग तुम्ही पुढे जाऊ शकता, त्याबाबत इतरांना विचारू शकता, इतर शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊ शकता आणि आणखीन काही नवनवीन माहितीसाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवीन गोष्टी कळतील. मात्र त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, लाईक करा. तसेच ह्या गोष्टी इतर शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जर आवडल्या असेल ना तर शेअर करायला विसरू नका.